श्री स्वामी समर्थ. दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजन हा त्या सणाचा आत्मा असतो. वर्षभरात एकदाच असा दिवस येतो जेव्हा लक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर भ्रमंतीस येते आणि ज्या घरात तिला स्वच्छता, शुद्धता, प्रकाश आणि भक्तिभाव दिसतो तिथे ती स्थिरपणे नांदते. मंडळी, 2025 मध्ये लक्ष्मीपूजनाचा मुख्य दिवस 21 ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी आहे. यावर्षी अमावस्या 2 दिवस असल्यामुळे लोकांमध्ये थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मंडळी, शास्त्रानुसार लक्ष्मीपूजनासाठी 21 ऑक्टोबर 2025 हाच प्रमुख दिवस मानला जातो. मंडळी, 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजनासाठी उपलब्ध 3 प्रमुख शुभ मुहूर्त आहेत. मंडळी, 20 ऑक्टोबर काही ठिकाणी अमावस्येची तिथी सूर्योदयानंतर सुरू होते, पण लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेला प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळ हा 21 तारखेला येतो. त्यामुळे 21 ऑक्टोबर प्रदोष काळ आणि निशीथ काल या दोन्ही महत्त्वाच्या कालावधी या दिवशी अमावस्येत येत असल्याने लक्ष्मीपूजनाचा मुख्य दिवस 21 ऑक्टोबर 2025 हा ठरतो. मंडळी, म्हणूनच शास्त्र सांगतं, अमावस्याच्या प्रदोषे लक्ष्मी पूजन श्रेष्ठतम, म्हणजेच अमावस्येच्या संध्याकाळी केलेलं पूजन सर्वश्रेष्ठ असतं. मंडळी, 21 ऑक्टोबर 2025 लक्ष्मीपूजनासाठी 3 शुभ मुहूर्त. प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते. काहींना लवकर पूजा करायची असते, काहींना रात्री करायची असते, म्हणून शास्त्र 3 वेळा सांगतात. पहिला मुहूर्त आहे प्रदोषकाल मुहूर्त, म्हणजेच संध्याकाळी मुख्य पूजा. वेळ संध्याकाळी अंदाजे 6:20 पासून ते 8:20 पर्यंत. मंडळी, हीच वेळ सर्वात शुभ आणि पारंपरिक मानली जाते. या काळात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमंती करतात. त्यामुळे या वेळेत पूजन केल्यास देवी लक्ष्मी घरात स्थिर होते. मंडळी, हाच मुहूर्त निवडला जातो. संध्याकाळी स्नान करून संपूर्ण घर, देवघर आणि तिजोरी स्वच्छ करून पूजा केली जाते. घरभर सुगंध, रांगोळ्या आणि दीपांचा प्रकाश भरतो. मंडळी, दुसरा मुहूर्त आहे निशीथकाल मुहूर्त. शुभ मुहूर्त आहे 11:30 पासून ते 12:15 पर्यंत, म्हणजेच मध्यरात्री. ही वेळ विशेषतः व्यापारी, दुकानदार, उद्योगपती पूजनासाठी निवडतात, कारण कुबेर आणि धनलक्ष्मी यांचा कालखंड याच वेळेत प्रभावी असतो. रात्रीचे हे पूजन शांततेत आणि एकाग्रतेने केलं जातं. दिवसभराचा गोंगाट संपल्यानंतर ही वेळ लक्ष्मीची मनाने जोडण्यासाठी श्रेष्ठ आहे. काही वेळा या मुहूर्तात लक्ष्मीपूजनासोबत कुबेर पूजनही केलं जातं. मंडळी, त्यानंतर तिसरा मुहूर्त आहे स्थिर लग्न मुहूर्त. हा मुहूर्त गृहस्थांसाठी बरोबर आहे. स्थिर लग्न म्हणजे लक्ष्मी स्थिर राहील असा कालखंड. म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी वृषभ लग्न संध्याकाळी अल्प कालावधीसाठी येतो. वेळ साधारणतः संध्याकाळी 7:10 पासून ते 8 वाजेपर्यंत. म्हणजेच वृषभ लग्न हा स्थिर राशीचा असल्याने या वेळेत पूजन केल्यास लक्ष्मी स्थिर नांदते अशी मान्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास तर या वेळेत पूजन करणं अत्यंत उत्तम मानलं जातं. मंडळी, योग्य वेळ निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. तुमच्या घरातील सवयी आणि परंपरा. काही कुटुंब निशित कालात करतात, काही प्रदोष काळात. परंपरेनुसार निर्णय घ्या. घरातील सदस्यांची सोय. जर लहान मुलं, वृद्ध लोक असतील तर संध्याकाळचा मुहूर्त अधिक योग्य. दुकान, व्यवसाय असल्यास रात्रीचा निशीथ काल उत्तम मानला जातो. मंडळी, प्रदोष काळात मुख्य लक्ष्मी पूजन केल्याने आणि निशीथ कालात फक्त कुबेर पूजन आणि दीपदान केल्याने या दोन्ही परंपरा पाळल्या जातात. मंडळी, लक्ष्मीपूजनाची तयारी. स्वच्छता. पूजनाआधी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छ करा. धूळ, कोपऱ्यातील जाळी, नको त्या वस्तू काढून टाका. मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढा आणि दोन्ही बाजूंना तोरण बांधा.
मंडळी, देवघर सजावट. लक्ष्मी गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाटावर किंवा चौकटीवर लाल किंवा पांढऱ्या वस्त्रावर ठेवा. कुबेर, धनत्रयोदशीचा छोटा कलश, इंद्रचंद्राच्या प्रतिकात्मक मूर्ती किंवा चित्र ठेवा. त्यानंतर तिजोरी आणि धनस्थान सजावट. तिजोरी स्वच्छ करा, सुगंधी धूप लावा, त्यात नवा झाडू ठेवला असल्यास शुभ मानलं जातं. तिजोरीसमोर कुबेर आणि लक्ष्मीची छोटी पूजा करा. मंडळी, लक्ष्मीपूजनाची सोपी पद्धत पण शास्त्रशुद्ध पद्धत. थोडक्यात, सगळ्यात आधी आचमन म्हणजे शुद्धीकरण, त्यानंतर संकल्प. मम गृहे लक्ष्मी कुबेर गणेश पूजन करिष्ये असं म्हणत संकल्प घ्या. त्यानंतर गणेश पूजन. सर्वप्रथम विघ्नहर्त्याचं पूजन करा. त्यानंतर कलश स्थापना. लक्ष्मी समोर कलश ठेवून जल, सुपारी, नाणं व नारळ ठेवावा. लक्ष्मी पूजन. आवाहन, आसन, स्नान, वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी करून लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर कुबेर पूजन म्हणजेच तिजोरीसमोर पूजा करा. त्यानंतर आरती. लक्ष्मीची आरती, कुबेरची आरती आणि गणपतीची आरती, या तिन्ही आरत्या तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर प्रार्थना. हे लक्ष्मी माता, यावर्षी आमच्या घरी स्थिर नांद अशी प्रार्थना करा. नैवेद्यामध्ये गोडधोड, दूध पाक किंवा मग फळं तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर उत्तर पूजा. पूजा संपवून दुसऱ्या दिवशी संकल्प पूर्ण करा. मंडळी, या दिवशी केल्या जाणाऱ्या खास गोष्टी. सगळ्यात आधी कुबेर पोटली. वर्षभर पैशाचं चुंबकासारखं आकर्षण. दुसरं म्हणजे धान्यदान किंवा मग वस्त्रदान. लक्ष्मीला प्रसन्न ठेवतात असं केल्याने. त्यानंतर दीपदान. रात्री 13 दिवे दक्षिण दिशेला लावणं यमदीपदान सह करावं. तिजोरीत 1 रुपया ठेवणं. पुढील वर्षासाठी भाग्य. मंडळी, 99% लोक इथे चुकतात. या चुका टाळा. त्या कोणत्या चुका आहेत ते आपण बघूया. पूजा. दिवस ढवळण्या करून संपवणे म्हणजेच प्रदोष, निशित काळ हाच खरा पूजेचा मुहूर्त आहे. पूजा करताना गडबड, फोन, टीव्ही सुरू ठेवणे. तिजोरी उघडी न ठेवणे. देवीसमोर चपला किंवा न स्वच्छ कपडे घालणे. कुबेर पूजन विसरणे, कारण धनस्थैर्यासाठी कुबेराची खूप आवश्यकता आहे. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे लक्ष्मीपूजन हा केवळ एक विधी नाही, तो श्रद्धेचा, प्रकाशाचा आणि समृद्धीचा उत्सव आहे. या दिवशी घरभर सुगंध दरवळत असतो. रांगोळ्यांनी दरवाजे सजलेले असतात. दिव्यांच्या प्रकाशात संध्याकाळ उजळून निघते आणि आपण सर्व मनाने एकत्र येतो. मंडळी, 21 ऑक्टोबर 2025 रोजी या तिन्ही मुहूर्तापैकी कोणताही मुहूर्त निवडा, पण त्यावेळेत लक्ष्मीपूजन मनापासून करा. देवीला भपकी नको, तिला स्वच्छता, साधेपणा आणि मनापासून केलेली प्रार्थना प्रिय आहे. जिथे स्वच्छता, श्रद्धा आणि शांती आहे, तिथे लक्ष्मी स्वतः येते. जय लक्ष्मी माता.